थँक्यू प्रकाश. चला सलामीची जोडी पाठवा लगेच. चिंचोली टीम मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलची लढत शिंदी जाऊ तर मुंडी जाऊ काय पण होते. धनाधन खानाखान इथे कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये संघ दाखल होणार. चिंचोली की टीम वारलीपाडा. पहा ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येत चाललेली आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना जे फायनल राऊंडच्या मॅचेस आहेत त्याचा आपण इथे ड्रॉ ओपन करणार आहोत. त्यामुळे जे संघ विजयी झालेले आहे त्या संघाच्या कॅप्टनला विनंती आहे 5 मिनिटाच्या आतमध्ये इथे उपस्थित राहायचे. जर आपण इथे 5 मिनिटाच्या आतमध्ये उपस्थित राहिले नाहीये तर आयोजन कमिटी स्वतः त्यांच्या पद्धतीने ते ड्रॉ खुले करतील. नंतर तुमची कुठली दाद स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्या. जे विजय संघ फायनल राऊंड मध्ये पोहोचलेले आहेत त्या संघाच्या कॅप्टनला पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल की आपण 5 मिनिटाच्या आतमध्ये ड्रॉ करण्यासाठी उपस्थित राहा. अन्यथा उपस्थित राहिले नाहीये 1-2 कॅप्टन उपस्थित असेल त्याच्या समोर ते ड्रॉ खुले केले जातील याची नोंद घ्या. चला गोलंदाजी ट्रॅक मध्ये आलेला आहे कपिल. स्ट्राइक एंड वरती राम त्याचा साधाच काम. सुरेश का इथे पाहू शकाल सुरसुर सूर्यात त्याला मात्र पाहिलं भुरभुर भुऱ्यात तिथे आलाय डॉट डॉट डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कपिल तयार समोरच्या दिशेला गॅप इथे गॅप मध्ये फटका सजवलेला आहे. काय घडणार काय नाहीये बाज. काय पण झालं तरी असा काय पण झालं तरी म्हणजे काय बाबा बाउंड्री जाऊन द्यायची नाही. फक्त आवडा सांभाळा का ते बाजूला कुईलू पक्षी आहे. दाई मारताना बाउंड्री परत तू दाई मारा नाही तर जाल तिकडे आंब्यागन तिकडे कुईलू आहे का बघून तर तुमचे डोळे फिरतील आणि तुम्हाला अजूनही कुईलू ठाई नसेल तर खाजवल्यावर समजेल. सगळ्यात व्हायरस तिथे 3 धावा मला आजचे रात्री मला असं वाटत आहे दुसऱ्यांदा का कवड्याला देखल्या फक्त. यावेळी देखील फटका सजवलेला आहे. इथे याही वेळेस 2 धावा आलेल्या आहेत. 5 धावा धाव पुलकावरती. मेस्करवाडी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. यावेळेस इथे त्रिफळाची सेम कार्यक्रम झाला. सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली खटाखट. फलंदाज तिथे बाद झालेला आहे. 5 धावा फुलकावरती आहेत. यस इथे कॅमेरामॅन चलो नाही केलं तर त्यांचे स्वतः कॅप्टन आहेत तसं काही विषय नाही. सलामीची जोडी ज्या पद्धतीने मैदानात दाखल झाली होती त्या जोडीला अपयश आलं पण पहिला सामना बोहनोली आणि त्यांना फाईट करेल टीम कोपऱ्याची वाडी. पुन्हा एकदा इथे फटका बसलेला आहे. अहो इथे अजून एक काय सांगायचं म्हणून सांगा उंदराला मिळाला एक खंड आणि तो सांगतो ठेव कुठं तेच झालं. तिथे अजून एक फलंदाज बाद. चला बोनोली टीम आणि कोपऱ्याची वाडी. चला वली सुखी करून जा पटकन काय इलाज नाही. पकोडेवाले आज काय नाही पकोडेवाला आता काय नाही 6 महिने तो काम नाही केलं तर टेन्शन नाही. एवढा पैसा कमायला 5 राहते. आणि मॅचेस 2 ओव्हरच्या असतील याची नोंद घ्यायची आहे.
आणि रई तर मला वाटतं सलाबचा बंगला बांधले 4 रात्री 5 रात्री त्यांना आवड वडापाव कमायला पहिले 2 रात्री तर चेळू चेळू मनकेत पैसे भरलं तर कहू सर चला शेवटचा बॉल 5 धावा धावफलकावरती आहे रामदास हा नवीन खेळाडू यावेळेस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्नाने सुंदर झेल वारली पाड्यावाल्या नेमका काय खाला आणि काय नाही आश्चर्य कोण उतार तुमचा कुठं त्यांना काय घातलं आणि काय नाही मोकार पोरा बेकार खेळायला लागली म्हणून खावा पका मीठ गडी व्हावं नीट सगळं नीट करून आणला टेस्ट अँड बेस्ट कडक चांगली गोलंदाजी होतीये ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे धावा धावफलकावरती आहे 5 3 विकेट आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय सूरज आणि नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल झालेला आहे जयराम नो स्ट्राइक एट वरती जयराम आहे सलामीचा खेळाडू सुरेश आहे गोलंदाज तयार परत कसपटलाय परत निसपटलाय खालता भोतरा मांड के याना बॉल कुतुआ बॉल मोकर वरता गया खालता भोतरे में बॉल गटाने बैट्समैन सुटा सेम कार्यक्रम झाला बाजार में मिले मिरची आणि चेंडू गेला वरती फिल्डर त्याच्या खालती कार्यक्रम चाकून मुकून विकेट इथे नवीन खेळाडू शरद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल टॉस देखील संपन्न झालेला आहे कोपऱ्याची वाडी क्रिकेट टॉस जिंकलेला आहे आणि ते सांगता आम्ही कोपऱ्यातच उभं राहून फिल्डिंग आणि बॅटिंग साठी बहुनोली टीमला आमंत्रित केलेला आहे 5 धावा सूरज झालेला आहे गोलंदाजी ट्रॅक मध्ये पुढचा चेंडू स्ट्राइक होती शरद इथे टाकलेला हाई चेंडू डॉट आलाय चांगला चेंडू आलेला आहे कवालीची गोलंदाजी होताना पाहायला मिळते निर्धाव चेंडू डॉट बॉल आलेला आहे सगळं तेरे मेरे सगळं आडवं उभं पडला यावेळेस देखील फटका हवेत आहे उंच भरपूर राहणार लांबी कमी अजून एक विकेट अजून एक विकेट अजून एक फलंदाज बाद आवाज ध्यान नेमका काच आहे इथे 13/13 खाऊन सगळा फीस झालेला आहे सध्या टेबला खाली घुबडासारखा झालेला आहे नाही लाग उद्या त्याला 2.5 रुपयाचा बिलेट आणून द्या पहिले दाढी कराय सांगा 5 धावा 5 विकेट गोलंदाज सूरज फटका सजवला आहे हा कॅच आहे तो विचार काय प्रत्येक बॉलचं काय तुमचं फिल्डर स्पायडरमॅनच झालं नको झालाय जरा काहीतरी बोल सर रनिंग व्हावून दे ना आम्हाला देखाय मजा आली पाहिजे इथे जाऊया 6 धावा आता झालेल्या आहेत षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 सुरू आहे
5 विकेट गमावलेले आहेत आतापर्यंत. 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहे. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला फटका, तिथे खणखणीत मारला पण काय नाही इलाज. हा इथे पहा मेसकरवाडी वाले नाही बेस अजून बाबा, दाबून दाबून धन झाली नाही, तुमच्यापेक्षा कमीच. शीतावरून बात आहे, परीक्षा चेहऱ्यावरून समजत आहे. आम्ही काय आहे, आम्ही राजबाई ग्राउंडवर असतो, तुम्ही खोपडे सगळं वसता. इथे जाऊया, इथे टाकलेला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. माझे अंगल नको बसू, मला लाईव्ह मग माझी इज्जत घालीत असत, माझे अंगल बसणाराची घालीत असत. इथे ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती 7, 5 विकेट गमावलेले आहेत. शेवटचं षटक जे शिल्लक आहे, शेवटच्या षटकात आता जर काय बाबा काय नाही झाला तर मग काय नाही इलाज आहे. सागर डोक्यावर घेऊन गागर मैदानाच्या आतमध्ये दाखल. मग येतो सागरच आहे का पहा. पाठीमागे आमचा एक सागर आहे, त्यांनाही कुठेतरी न्यायला लागेल, दाखवायला लागेल गागर. नाही इलाज, जाऊया. सागर आलेला आहे, समोर आहे जयराम. यावेळेस हो जयरामचा फटका, कारण गड्यांना साईजवारी रट्टा मारलेला आहे. एक सिंगल तर कंप्लीट झाली. काय नाही सांग, तुझ्या क्लास पळ सांग, माझा ना पळव सांग, कटाळ आला नि झाली सांग. आणि तिथे जरूर फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनंता. अनंता कडाळी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता अनंता कडाळीला कडाडावं लागेल, धडाडावं लागेल, फडाडावं लागेल तर कार्यक्रम होईल. जाऊया. फडफडाडला, तिथे धडधडाडला, तिथे आला डॉट. निर्धाव चेंडू, सुगाम बॉलिंग. चांगली गोलंदाजी होते. यो अंपर बरं निजलाय का काय, तो हलतोय नाही यो. हा ओके, नाही त्याचा मला टावाय नाव, तू टेन्शन नको जाऊ. तिथे जरूर इथे लाईन खराब आहे. यस, आणि आवडे राजचे लाईन मारायची सवय चांगली. अनिल पादरी परफेक्ट, कोणाला भरला नाही. यस, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे, चेक केलं जाईल. स्पष्टता वाईट आहे आणि आता नाही इलाज. पहा तोही सांगतोय आता काय वर खपायला ठेवून काय करू. यावेळेस इथे फटका पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. नाही वारली पाड्यावाला खरी काय सांगायचं आज नेमकं त्यांनी हेडली झोंबून आले का खई झोंबून आला. तकड बॉल सोडतोय, तोटका सारखा धावला डायरेक्ट जागी. तुको आमच्या तुका आहे, मुक्का आहे, तिथे जरूर विकेट. नऊ वरती 7वा विकेट आतापर्यंत गमावलेला आहे आणि निश्चित अजूनही काही चेंडू या डाव मध्ये शिल्लक आहे. हे कुंभकर्ण आहेत पहा. कॅमेरामन फोकस करो, कुंभकर्ण उठलेले आहेत पहा. झोपी गेले होते मागच्या कालच्या दिवसामध्ये, ते आता आलेले आहेत. चला इथे जाऊया. पुन्हा एकदा मॅच कडे वळणं फार महत्वाचं राहील. त्यानंतर पहा तुम्हाला शोधून दाखवतोय. इथे पण आहे, इथे आहे तेऱ्याबाई. जाऊया चला आता मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये सध्या स्थितीला गोलंदाजी कमालीची होते वारलीपाडा क्रिकेट संघाची. चला स्पीडअप ठेवा. त्याच्यानंतर इथेही तुम्हाला एक पिक्चर पाहायला मिळेल, तिथेही पहा.
हे चित्र सगळ्यांना दिसलं पाहिजे. चला मॅचकडे वळत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे आणि ते जरूर लाईन खराब असल्यामुळे हा चेंडू आपण पाहिला पंचाने फाईट घोषित केलेला आहे. स्वस्त्यामध्ये कपरिशन लावायचं असेल कपरिशन पण उडून दिलं जाईल. इथे जाऊया. मॅच कडे वळणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. 10 धावा आहेत धावफलकावरती आणि मला वाटतं शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावा आहेत. सध्याच्या स्थितीला धावफलकाला वेग हा फार कमी पाहायला मिळालेला आहे. बोला. दोन चेंडू वाईट आहेत. 2 विकेट आलेले आहेत आणि 1 डॉट. थांबा. ईडी लागले. ईडी पंच. पहिल्या बॉलवरती 1+ विकेट. त्याच्यानंतर डॉट. त्याच्यानंतर वाईट. त्याच्यानंतर डॉट. एस विकेट. म्हणजे 2 डॉट आहेत का? 2 बॉल आहेत. चला 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या डावामध्ये. गोलंदाज इथे टाकलेला हा चेंडू प्रचंड वेग. विकेट कीपर बीट आणि ते बच्चानं खाल्ला मीठ. इथे पुन्हा एकदा एक सिंगल आलेली आहे. बाईची का बाप्याची? यस. पहा लेग बाई झालेली आहे आता. म्हणजे मांडीला आजार झालेला आहे थोडासा आणि त्यामुळे जरूर आता 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल असेल आता. पहा आमचे किशोर शिंगवा स्कोरर माचीच्या काढायला. माचीच्या डोळे का पाखडी तो फटफट 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 फटफट. तिथे जाऊया. फट्याकन जियाला जियाला खेळायला बॉल हुकला पण गडी. खेळायला सुपला पण बॉल गडी हुकला. साईज द्वारी मापात पापात. तिथे पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावानंतर धावा धावफलकावरती 11. आता विजयासाठी 12ची आवश्यकता. यस. पहा स्क्रीन वरती आपण तेऱ्याबाईचे फक्त पाय पहा.
पहा 9 महिने 8 दिवस, 1 दिवस बाकी आहे त्याचा. आला आता बाहेर. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. कुणाल आणि आकाश ही सलामीची जोडी दाखल झालेली आहे. जरूर अगदी 12 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. जाऊया. यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेग होता, टप्पा अचूक होता आणि तिथे मात्र हा चेंडू आलेला आहे तो म्हणजे डॉट. कुणाल जो स्ट्राइक एंडमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज सुरेश बस जरूर तिथे प्रयत्न चांगले राहिले. दोनही चेंडू तिथे डॉट आलेले आहेत. कणकण कुण्या तिथे त्यानं लावला चुना. जाऊया. गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश. फटका इथे पाहू शकाल. ओहो फटका सुरेख खेचला परंतु त्यापेक्षा बारीक झेल घेतला आणि ते फलंदाज बाद होईल. किटकिट किटली हात में दूध की किटली आणि कॅच मात्र सुंदर घेतली. तिथे विकेट सुटली. फलंदाज बाद. इथे जशाच तसे उत्तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 15 चेंडूंवर 12 धाबीची आवश्यकता असून एक बार्लेपाडा क्रिकेट संघाला आहे. इथे सजवलाय. थोडेसे प्रयत्न करायचे होते परंतु झाले नाहीये. एक सिंगल मात्र मजबूत चोरून घेतलेली आहे. कीपर तिकडे आवाज देऊन देऊन थकला पण काय करायचं आहे. अंपर होता तो ठिकाण मास फिल्डर येईल तर येईल. मालच जाऊन जाऊ दे काय टेन्शन. इथे यावेळेस मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आणि तिथे शेवटच्या मोमेंटला चेंडू 4 धाब्यांसाठी निघालेला आहे. चौकार आलेला आहे. 4 धाबा येते. कुणाला 1.5 तासामध्ये जर झटक्यात जाडा व्हायचा असेल तर आमच्या रामेटीला नेऊन पहा. तिला गोमेटी सारखी घसा आणि 16 फटक्यात 1.5 तासाच्या आतमध्ये भूम. 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथे धावा बनवायच्या होत्या 7 परंतु तिथे बॉल न केला क्षेत्ररक्षकाचा घात. तिथे एक आली. आता 1च्या मदतीने संख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 6 धावा. आता धाबा बनवायचे 6 आणि चेंडू शिल्लक आहेत 12. 12 चेंडू मध्ये 6 धाबा आता बनवायचे आहेत. शरद आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर क्रमांक सुरू आहे ती म्हणजेच 2 कारण शरदने जबाबदारी घेतलेली आहे. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेला आहे पुन्हा एकदा आणि परत बेडूकचा फिल्डिंग झाली. अशी फिल्डिंग मध्ये सेम बेडूकचा फिल्डिंग नाही इलाज. जसं काय जिथे खेकड्याचा कांजी पिऊन आलाय वळवळ वळवळ त्याला मग ते खोपड्यात ठेला खोपड्यात तसाच करी करी आता ते बाजूला गेला तिकडे तसाच
हरकत नाही. 5 धाब्याची गरज आहे. 11 चेंडू आणि 5 धाबा. बक्षीस पात्र फेरीमध्ये आजची रात्र कोण गाजवणार, चिंचवली की टीम वारलीपाडा. उलटाच बॉल होता, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आलेला नाही, तिथे आलाय तो म्हणजे सटाट. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. यावेळेस सोहो पुन्हा एकदा पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे बनलेली आहे आणि याही वेळेस सिंगलच. म्हणजे ते सांगता आम्ही काय तुम्हाला आवडा वन साइड जिंकू द्यायचं नाही, भले काही का नाही, शेंडी जाऊन तर मुंडी जाव, तिथे जरूर प्रयत्न भरपूर चांगले केले जात आहेत. 4 धाब्यापासून लांब आहे. 8 धाबा आता दापोलीकावरती आहेत. बीजा साडी 9 चेंडू 4. 9 चेंडू 4 ची आवश्यकता असताना आलेला हा विजयाचा शंखनाद करणारा चौकार आणि वारलीपाडा संघ आजची रात्र गाजवतो आहे. टफ अँड हार्ड लक टीम चिंचवली आणि अभिनंदन टीम वारलीपाडा. म्हणून म्हणतात ना त्याचं नाव आहे भस्मा बाळा, त्याच्या अंगात लय चाळा. भरले तो असेल काळा तरी पण त्याच्या अंगात लय चाळा. म्हणून मागच्या वर्षी त्यांचा लवकरच शुभमंगल सावधान करून टाकला. परफेक्टली साईज. चला मैदानाच्या मॅच आपण पाहणार आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कपिल ठरला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कपिल आपण या आणि या सामन्याला सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया प्रकाश भला, ज्याला पुन्हा एकदा कॉम्बस मध्ये आपण बोलूया.